हॅलो फ्रेंड्स, तर मी मगाशीच कामावरून आली आहे. तर म्हटलं आज व्हिडिओ बनवूया आणि मी जे काय आज रात्रीच्या जेवणासाठी जे बनवणार आहे ते तुमच्यापर्यंत शेअर करूया. तर आज मी रात्रीच्या जेवणासाठी बनवते आहे नाचणीची भाकरी. नाचणीची भाकरी म्हणजे सगळं मिक्स, नाचणी, ज्वारी, बाजरी, गहू हे सगळं मिक्स करून पीठ बनवलंय त्याची भाकरी. आणि भाकरी बरोबर सोबत मी आज बनवते आहे मुगाची उसळ. तर मुगाची उसळ आज मी कशा प्रकारे बनवणार आहे ते आज मी तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे. तर चला तर आपण मुगाची उसळ बघूया. तर इथे मी दुपारी मूग भिजत घातलेले, स्वच्छ असे मी 2-3 वेळा धुवून घेतले आणि हे भिजत घातलेले दुपारी. तर आता आपण ह्याला फोडणी देणार आहोत. ती कशा प्रकारे मी देणार आहे फोडणी ती पण तुम्ही नक्की बघा. तर मी इथे फोडणीसाठी घेतलेला आहे कांदा, लसूण हा ठेचून घेतला आहे, त्याच्यानंतर कढीपत्त्याची पानं आणि टोमॅटो आणि आपल्याला जिरा, मोहरी, हिंग हे पण गोष्टी लागणार आहेत फोडणीला. तर आता पुढे आपण बघूया कशा प्रकारे मी ही फोडणी देते ती. तर त्याच्यात थोडंसं तेल ऍड करूया. तर इथे तेल तापलेलं आहे. तर आता मी टाकते मोहरी. मोहरी तडतडली की टाकणार आहोत आपण जिरं, जिऱ्यानंतर मी टाकणार आहे थोडासा हिंग. थोडासा गॅस मी कमी करणार आहे आणि त्यानंतर मी आता टाकते लसूण. हे ठेचून घेतलं आहे लसूण मी. थोडंसं मी परतणार आहे. परतून झाल्यानंतर मी थोडासा कढीपत्ता टाकते. आता जास्त झालाय, मी थोडासा टाकते. कढीपत्त्यानंतर मी टाकते कांदा. आता मी कांदा चांगला थोडा ब्राऊन होईपर्यंत मी भाजून घेणार आहे, हलकासा सोनेरी रंग होईपर्यंत. आणि तुम्हाला एक सांगते की आता मी ही मसाल्याची मुगाची उसळ बनवणार आहे. तर तुम्ही ह्याची मिरचीची पण बनवू शकता. आणि जेव्हा उपास असतो तेव्हा ही मुगाची उसळ खाली जाते, तेव्हा ती मिरचीची बनवली जाते आणि त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो ह्या गोष्टी वापरल्या जातात, लसूण वापरले जात नाही. त्याच्यात फक्त मोहरी, जिरं, हिंग आणि हिरवी मिरची याची फोडणी देऊन मूग टाकले जातात आणि हळद टाकली जाते बस. आणि ती आपली मुगाची उसळ रेडी होते उपासासाठी. काही काही जणांना मिरचीची मुगाची उसळ आवडते तर काहींना मसाल्याची उसळ आवडते. पण आम्ही भाकरी बनवणार आहे तर त्यामुळे मी मसाल्याची उसळ बनवणार आहे. जेव्हा उपास असतो तेव्हा मिरचीची बनवली जाते. तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला कोणत्या प्रकारची मुगाची उसळ आवडते, मिरचीची की मसाल्याची. तर आता मी इथे टोमॅटो टाकते. टोमॅटो नरम होण्यासाठी त्याच्यात आता आपण थोडंसं मीठ टाकणार, त्याच्यानंतर मूग टाकल्यावर पण टाकणार. आता मी टोमॅटो पुरतच टाकते थोडंसं, कारण मीठ टाकल्यावर टोमॅटो जरा नरम पडतो, लवकर शिजतो. तर कांदा आणि टोमॅटो आपला चांगल्या प्रकारे भाजला आहे. तर मी याच्यात आता थोडीशी हळदपूड टाकते. हळदपूड टाकल्यानंतर मी आता ही मसाल्याची बनवणार आहे, त्यामुळे मी मसाला आता याच्यात 1 चमचा एवढा आमचा मालवणी मसाला आहे हा. तर हा मी मालवणी मसाला टाकते, घरगुती मसाला. तुमच्याकडे जो घरगुती मसाला असेल तो तुम्ही टाकू शकता. आमचा मालवणी आहे, मी कोकणातली आहे त्यामुळे आमचा मालवणी मसाला आहे. थोडासा 1 चमचा थोडासा टाकलाय, कारण मूग कमी आहे म्हणून 1 चमचाच आधी टाकलाय. मसाला टाकल्यानंतर आता मी याच्यात टाकते जिरा आणि धण्याची पूड थोडीशी टाकणार आहे, 1/2 चमचा. आणि टेस्ट पण छान येते, एकदा नक्की टाका. चांगल्या प्रकारे आता मी मसाला भाजून घेते. आणि मसाला सगळे जेव्हा आपण मसाले टाकतो तेव्हा गॅसची फ्लेम आहे ती एकदम स्लो ठेवायची आहे, नाही तर मसाला जळण्याची शक्यता असते. आता मी याच्यात जे दुपारी भिजत घातलेले मूग आहेत ते मी याच्यात ऍड करणार आहे. तुम्ही जे मोड आलेली मुगाची उसळ खाली तर याच्यापेक्षा खूप टेस्टी लागते.
तर आता मला घाई होती त्यामुळे मी दुपारी भिजत घातली आणि आता मला ती करायची होती म्हणून मी आता ही नॉर्मल भिजवलेल्याच मुगाची उसळ करते. तुम्ही याला मोड काढून पण करू शकता. म्हणजे आता मी दुपारी घातलंय तर मी हे रात्री सगळं पाणी काढून घेणार होते आणि एका फडक्यात बांधून ठेवणार होती किंवा चाळणीमध्ये पण तुम्ही पूर्ण पाणी काढून ते चाळणीत हे करून पसरून ठेवू शकता आणि त्याच्यावर झाकण ठेवू शकता. दुसऱ्या दिवशी तुम्हाला ते कोंब आलेले दिसतील. दुसऱ्या रात्रीपर्यंत जरा मोठे आलेले, दुपारपर्यंत छोटे छोटे आलेले दिसतील आणि त्याची उसळ खूप छान लागते. पण मी आता याला मोड काढले नाहीये, मी नॉर्मल उसळ करते. तर मी याच्यात ऍड करते. आणि मी याच्यात एक बटाटी मी धुवून घेतली आणि त्याचे बारीक बारीक तुकडे करून ते पण मी ऍड करणार आहे. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असतील बटाटी तर बटाटी टाकू शकता, नाहीतर तुम्ही स्किप करू शकता. मला बटाटी आवडते म्हणून मी बटाटी पण ऍड करते याच्यात. तर हे एकत्र करून घ्यायचं. मगाशी आपण थोडंसं मीठ टाकलेलं टोमॅटो नरम होण्यासाठी, कांदा आणि शिजण्यासाठी लवकर. मी आता पुन्हा आणि मीठ टाकते. मगाशी थोडंच टाकल्यामुळे, तेव्हा पण तुम्ही जास्त टाकलं तर आता नाही टाकलं तरी चालेल. मी मगाशी थोडं टाकले म्हणून मी आता पुन्हा थोडंसं ऍड करते. चवीनुसार मीठ टाकायचं. एकदा मी ढवळून घेते. ह्याच्यात मी आता पेलाभर एवढं पाणी टाकणार आहे. चांगलं असं परतून घेणार आहे. आणि या स्टेजला आपण थोडीशी चव घेऊन बघणार आहोत. जी पाणी आहे त्याची टेस्ट करून बघणार आहोत. म्हणजे आपल्याला समजतं मीठ मसाला काय बरोबर कमी जास्त झालंय की नाही. जर याच्यात काही कमी जास्त असेल तर तुम्ही ऍड करू शकता मीठ किंवा मसाला. मीठ पण बरोबर आहे आणि मसाला पण बरोबर आहे. ह्याच्यात काही जास्त काही टाकण्याची गरज नाही. 1 चमचा मसाला बरोबर झालेला आहे आणि मीठ पण परफेक्ट आहे. तर आता मी झाकण लावून याला 2 शिट्ट्या करणार आहे. कारण 2 शिट्ट्यासाठी, कारण लवकर शिट्ट्या होतात या कुकरमध्ये माझ्या, त्यामुळे पटापट 2 लागोपाठ लगेच होतात. त्यामुळे मी 2 शिट्ट्या करणार आहे. जर खूप उशिरा होत असेल तुमची शिट्टी तर एका शिट्टीत मध्ये पण शिजू शकतं. आता मी फ्लेम मोठी करून याला 2 शिट्ट्या देणार आहे. तर इथे मग अशी मी 2 शिट्ट्या दिल्या आणि आता कुकर पण थंड झालाय. तर आता आपण ओपन करून बघूया. मस्त अशी उसळ झालेली आहे. तुम्हाला दाखवते 1 मिनिट. तर तुम्ही ते बघू शकता. सुटसुटीत अशी आपली मुगाची उसळ झालेली आहे. तर आता मी याच्यात फक्त खोबरं आणि कोथिंबीर ऍड करणार आहे. तर याच्यात आता मी खोबरं आणि कोथिंबीर ऍड करणार आहे. तुम्ही याच्यात दाण्याचं कूट पण ऍड करू शकता. कोणाला दाण्याचं कूट आवडतं भाजीमध्ये तर कोणाला खोबऱ्याचं. आम्ही कोकणीच असल्यामुळे मी तुम्हाला सांगितले आहे, मी सिंधुदुर्गातली आहे, त्यामुळे आमच्या इकडे तर खोबरं प्रत्येक भाजीमध्ये वाटण बिटण जास्त करून खोबऱ्याचाच, जेवणामध्ये खोबऱ्याचाच यूज केला जातो. आणि घाटावर मोस्टली कोल्हापूर विलापूर साईडला दाण्याचं कूट यूज केलं जातं. तर आता आपण खोबरे टाकूया. थोडंसं खोबरं आणि कोथिंबीर मस्तपैकी मिक्स करून घेऊया. मस्तच अशी आपली मसाल्याची मुगाची उसळ रेडी आहे. तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा ही माझी मुगाची उसळ तुम्हाला कशी वाटली. आणि तुम्ही पण अशाच प्रकारे मुगाची उसळ करता का ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण करा. ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल प्लीज सबस्क्राईब करा. आणि मी असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येईन. जर याला चांगले व्ह्यूज मिळाले तर मी रात्रीच्या जेवणासाठी मी कोणते पदार्थ बनवते, काय काय जेवणासाठी बनवते ते मी नक्की तुमच्यापर्यंत शेअर करीन. तर प्लीज या व्हिडिओला जितक्या लोकांपर्यंत शक्य होईल तितक्या लोकांपर्यंत तुम्ही शेअर करा. आणि अशी आपली मुगाची उसळ रेडी आहे. वाफ येते चांगली दिसते.
फोकस 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 नाही हो रहा है. इथे आता रात्रीचं जेवण रेडी आहे. तर त्याच्यासाठी मी बनवली होती मुगाची उसळ. त्याची तुम्ही रेसिपी आताच बघितला. त्याच्यानंतर मी बनवली ज्वारीची भाकरी, पापड आणि सॅलड. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय.